विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, आपण पाहतात विश्व 24 न्यूज। शाचे खरे शिल्पकार सैनिकच अँड ऋषालीताई बोंद्रे, आजी माजी सैनिकांचा गौरव, हिरकणी प्रतिष्ठानचा उपक्रम। चिखली 28 ऑगस्ट। देशाच्या रक्षणार्थ वेळप्रसंगी आपल्या प्राणाची आहुती देणारे सैनिकच या देशाचे खरे शिल्पकार असून त्यांच्या ऋणातून उत्तराई होणे शक्य नसल्याचे प्रतिपादन हिरकणी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्षा अँड सौ ऋषालीताई बोंद्रे यांनी मेराबू येथे केले। हिरकणी प्रतिष्ठानच्या वतीने आजी माजी सैनिकांसह वीर मातापिता व वीर पत्नीचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आले होते। यावेळी प्रमुख उपस्थिती जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुलभाऊ बोंद्रे, जिल्हा परिषद अध्यक्षा सौ मनीषाताई पवार, जिल्हा परिषद महिला व बाल कल्याण सभापती सौ ज्योतिताई पडघाण यांची उपस्थिती होती। अल्पवादी सहकार क्षेत्रात नावरूपास आलेल्या तसेच सामाजिक क्षेत्रात सदैव अग्रेसर असलेल्या हिरकणी महिला अर्बन पतसंस्थेच्या वतीने मेराबू येथे परिसरातील आजी माजी सैनिक, वीर मातापिता व वीर पत्नी यांचा सत्कार समारंभाचे आयोजन दिनांक 27 ऑगस्ट रोजी करण्यात आले होते। शहीद कैलास पवार, जगदीश जोहरे, किशोर काळुसे व इतर शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार राहुलभाऊ बोंद्रे हे होते। कार्यक्रमासाठी नेते मंडळीसह बाजार समितीचे मुख्य प्रशासक नंदकिशोर सावटकर, माजी सभापती अशोकराव पडघाण, डॉक्टर सत्येंद्र भुसारी, रॉकचे तालुका अध्यक्ष गजानन वायाळ, देऊळगाव राजा तालुका अध्यक्ष दिलीप सानप, पंचायत समिती सदस्य जुलेखांबी सत्तार पटेल, प्रमिलाताई जाधव, सरपंच सौ अनिताताई वायाळ यांची उपस्थिती होती। हिरकणी प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अँड सौ ऋषालीताई बोंद्रे आपल्या प्रास्ताविकीय भाषणातून म्हणाल्या की सैनिक बांधव आपले घरदार व सखियापासून दूर राहून हातात कुटुंबियांच्या आठवणीचा ओझं घेऊन अहोरात्र दिन देशसेवा करीत असतात। काही सैनिक आपले सेवा यशस्वी पूर्ण करून आपले आयुष्य नव्याने सुरू करतात, तर काही आमचे सैनिक बांधव देशसेवा करताना मातृभूमीसाठी वीरगती प्राप्त करतात। या सैनिक बांधव व त्यांच्या परिवाराविषयी कृतज्ञता व्यक्त करणे ही आमची सामाजिक बांधिलकी समजून या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले। तर सन्मान चिन्ह, सन्मानपत्र व वृक्ष भेट देऊन या प्रसंगी सत्कार करण्यात आला। या प्रसंगी कार्यक्रमाला बाजार समितीचे प्रशासक गजानन परिहार, दीपक केसकर, सरपंच गुंजाळा, सचिन खेडेकर, सरपंच आत्री खेडेकर, कोलौमिका पठाण, ज्ञानेश्वर पडघाण, दिनकर डोंगरदिवे, बाबुल जोहरे यांच्यासह हिरकणी महिला पतसंस्थेचे संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी, वृद्ध यांच्यासह मोठ्या संख्येने गावकऱ्यांची उपस्थिती होती। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीलम कुमार बंगाळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सागर कुरकुटे यांनी केले। सैनिकांच्या कुटुंबियांची आर्थिक प्रगती होणे गरजेचे राहुलभाऊ बोंद्रे या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थावरून बोलताना राहुलभाऊ बोंद्रे म्हणाले की देशासाठी आपले कुटुंब यावर सोडून देश रक्षणार्थ आपल्या प्राणाची आहुती देतात। त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबियांची आर्थिक प्रगती होण्याबरोबरच सामाजिक प्रगती होणे गरजेचे आहे। त्यांनी देशवासियांसाठी दिलेल्या बलिदानाचे मोल होऊ शकत नाही। अशा शहीद सैनिक, आजी माजी सैनिक व वीर मातापिता, वीर पत्नी यांचा सत्कार करण्याची संधी मिळणे हे भाग्याचे समजतो, असे यावेळी म्हणाले। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।